तर पाकिस्तानने मुस्लिम कार्ड वापरून भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळाच्या मलेशियातील ऑपरेशन सिंदूर दौऱ्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केलाय। पाकिस्तानी दूतावासाने इस्लामिक एकतेचा हवाला देत मलेशियन अधिकाऱ्यांना भारतीय कार्यक्रम रद्द करण्याची विनंती केली आहे। पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात काश्मीर मुद्दा उपस्थित करून आपल्या विनंतीचं समर्थन केलंय। मलेशियाने पाकिस्तानच्या हस्तक्षेपाला ठामपणे नकार दिलाय। भारतीय शिष्टमंडळाचे मलेशियातील सगळे 10हून अधिक कार्यक्रम हे नियोजित प्रमाणे पार पडलेले आहेत। नियोजित वेळेप्रमाणे हे कार्यक्रम पार पडलेत। मलेशियन सरकारचा प्रतिसाद हा पाकिस्तानसाठी राजनैतिक झटका मानला जातोय। एनडीटीव्हीच्या सूत्रांनी पुष्टी केली आहे की पाकिस्तानचा प्रयत्न पूर्णपणे अयशस्वी ठरलाय। भारताच्या मलेशियातील राजनैतिक दौऱ्याला पूर्ण पाठिंबा मिळालेला आहे। पाकिस्तानला त्यामुळे हा झटका म्हणावा लागेल। पाकिस्तानी मुस्लिम कार्ड वापरून कुठेतरी भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळाच्या मलेशियातील ऑपरेशन सिंदूर दौऱ्यात अडथळा आणण्याचा प्रयत्न केलाय। मात्र मलेशियानेच पाकिस्तानला दणका दिलेला आहे। मलेशियाने पाकिस्तानच्या हस्तक्षेपाला ठामपणे नकार दिलाय। पाकिस्तानी दूतावासाने इस्लामिक एकतेचा हवाला देत मलेशियन अधिकाऱ्यांना भारतीय कार्यक्रम रद्द करण्याची विनंती केली होती। पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रात काश्मीर मुद्दा उपस्थित करून आपल्या विनंतीचं समर्थन देखील केलं। मलेशियाने मात्र पाकिस्तानच्या या हस्तक्षेपाला ठामपणे नकार दिलेला आहे। भारतीय शिष्टमंडळाचे मलेशियातील 10हून अधिक कार्यक्रम हे नियोजित वेळेप्रमाणेच पार पडले।